आपल्याला किती थांबवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जेवढं दाबणार तेवढं उभा राहायची ताकद आज आमच्याकडे आहे. आदरणीय बंटी साहेबांना निश्चितपणे टार्गेट करायचा प्रयत्न विविध वेगळ्या माध्यमातून चाललाय. पण बंटी साहेब हे काय आहे ते मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याला माहिती. त्यामुळे काय वाघाला थांबवायचं त्यांच्याकडे धाडस नाही. ज्या माणसांना आतापर्यंत आपल्यासाठी जीवाचं रान केलं, ज्या व्यक्तीनं आतापर्यंत आपल्यासाठी लढाई केली, ज्या व्यक्तीनं आपल्या सगळ्यांची सेवा केली, त्या व्यक्तीसाठी ही लढाई अत्यंत महत्वाची आहे. आणि आदरणीय बंटी साहेबांना ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून देखील आपण दिली पाहिजे. आणि मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं येणाऱ्या या लढाईमध्ये ऋतुराज पाटील जिंकणार आणि ते जिंकून दाखवल्याशिवाय मागे राहणार नाही. आणि निश्चितपणे ह्याच्या आधी देखील आपल्या सगळ्यांची सेवा करायला ऋतुराज पाटील होता, आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार. हे मी आपल्याला या माध्यमातून निश्चितपणे सांगतो. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. राजकारण आहे या सगळ्या करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती की निधीची अडचणी येत असतात. आम्हा सगळ्यांना विरोधात असल्यामुळं आमच्याकडं थोडं टार्गेट केलं जातं. आम्हाला कुठंतरी निधी देत नाहीत, तरी देखील त्यातून आम्ही निधी आणायचं काम करतो. या मंडळींना त्यांच्या पायाखालची वाळू गेल्या सरकल्यामुळं त्यांना दुसरं काही सुचत नाहीत आणि म्हणून कुठंतरी आपल्यावर टीका करायची, दिशाभूल करायची, ही सगळी त्यांची कारनामे सुरू आहेत. आता आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे या राज्यामध्ये चाललेली परिस्थिती. मला वाटते लोकसभेमध्ये जेव्हा आपले 31 खासदार आले तेव्हा ह्या सगळ्या मंडळींना आपली आठवण आलेली. आणि मग या सगळ्या माध्यमातून वहिनी योजनेच्या माध्यमातून तिने सगळ्या गोष्टी सुरू केल्या. एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला 4,000ची फोडणी टाकायला लावायचं. बरोबर आहे ना? दिवाळी जरा स्वस्त झाली मला वाटते. तेलाचा दर असेल, गॅसचा दर असेल, हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या माता भगिनी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. सगळ्यांना आठवण आली असेल दिवाळीला की या मंडळीनं कशा पद्धतीनं एका बाजूला देऊन दुसऱ्या बाजूला आपल्याच हातातून घेण्याचं काम केलेलं आहे. आणि हा विचार मला वाटते आपण आता या निवडणुकीमध्ये केला पाहिजे की जी मंडळी आज आपल्या मतापुरतं नुसतं येते, जी मंडळी आज खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये आपल्याला जेव्हा माहिती आहे की आपल्याला गरज आहे त्या गरजेच्या वेळी येणार नाही, अशी मंडळी आज आपल्यासमोर येत आली आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे. आज या राज्यामध्ये चाललेली परिस्थिती, आज एका बाजूला बदलापूरसारखं प्रकरण आपल्या सगळ्यांसमोर येते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी एखादी मुलीची आई 14 तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसती आणि मग आज ही सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही. एका बाजूला महागाई वाढती, सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी समोर दिसतात, सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आणि मग कशासाठी त्यांना मत द्यायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे. आज खऱ्या अर्थानं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज आपल्या दक्षिण मतदारसंघामध्ये या 5 वर्षामध्ये सातत्यानं चांगलं काम करायची भूमिका आपण घेतली. मगाशी खोत साहेबांनी जो उल्लेख केला हे खरं आहे. या पुढच्या मंडळीनं आपल्याला नेहमीच आटकट्टी घालायचा प्रयत्न केला. निशांत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे वैभव की कशा पद्धतीनं काही कामं आपण जे मंजूर केली ती कामं होऊ नये यासाठी सातत्यानं त्यांचा प्रयत्न राहिला. पण आपण थांबणाऱ्यातलं नाही आहे. आपल्याला किती थांबवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जेवढं दाबणार तेवढं उभा राहायची ताकद आज आमच्याकडे आहे. आज मगाशी मी जो उल्लेख केला, आदरणीय बंटी साहेबांना निश्चितपणे टार्गेट करायचा प्रयत्न विविध वेगळ्या माध्यमातून चाललाय. पण बंटी साहेब हे काय आहे ते मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे काय वाघाला थांबवायचं त्यांच्याकडे धाडस नाही. त्यामुळे कुठंतरी अडचणी आणायच्या अशा पद्धतीनं पुढची मंडळी या राज्यामध्ये करणार आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्या माणसांना आत्तापर्यंत आपल्यासाठी जीवाचं रान केलं, ज्या व्यक्तीनं आत्तापर्यंत आपल्यासाठी लढाई केली, ज्या व्यक्तीनं आपल्या सगळ्यांची सेवा केली, त्या व्यक्तीसाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आदरणीय बंटी साहेबांना ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून देखील आपण दिली पाहिजे. आणि मग कोल्हापूर जिल्ह्यातून एक चांगलं नेतृत्व या राज्यामध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाठवण्यासाठी कुठेही कमी पडू नका. ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे आणि मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं येणाऱ्या या लढाईमध्ये ऋतुराज पाटील जिंकणार आणि ते जिंकून दाखवल्याशिवाय मागे राहणार नाही. आणि निश्चितपणे ह्याच्या आधी देखील आपल्या सगळ्यांची सेवा करायला ऋतुराज पाटील होता, आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार. हे मी आपल्याला या माध्यमातून निश्चितपणे सांगतो. मी एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं तुम्ही आज मला ताकद दिली, ऊर्जा दिला, या पद्धतीनं निश्चितपणे पुढच्या काळामध्ये 5 वर्ष मी चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन जाणारा माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याचं ताकद या माध्यमातून तुम्ही वाढवा, एवढीच विनंती या माध्यमातून करतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.